आज आता आपला 8वा अध्याय सुरू होतोय ना. 8 अध्याय काय झाले, 7 अध्याय आपण ध्यानात ठेवा. भगवद्गीता जर समजायची असेल तर त्याचा जो मूळ प्रश्न आहे, प्रश्न सुद्धा बरोबर नाही शब्द, समस्या आहे, ती समस्या समजली तर अर्धी प्रकार. तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. तत्वज्ञानात असं असतं, अंडरस्टँडिंग दी प्रॉब्लेम इज हाफ द आन्सर. मूळ समस्या कळली ना, अर्ध उत्तर त्यामध्ये आहे. म्हणजे काय, अर्जुनाची समस्या काय होती तर सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच एक निराळ्या तऱ्हेनं मांडणी त्याची आपण असं करू. समजा एखादा माणूस आहे आणि त्याला 3 मुले आहेत. मुलं म्हणजे मुलगी नव्हे, संतती. त्यापैकी 2 मुली मोठ्या, त्या चांगल्या चांगल्या दिसायला बऱ्या, हुशार, अभ्यासी. तिसरा जो पोटा आहे आधी मंदबुद्धीचा, त्यात पुन्हा आणखी चमत्कारी वागणारा, जाणारा, असं मनात येईल. तर 2 पोरी पण त्यातली एक जर कमी जास्त असते तर पोरग आहे असं त्याला काय करायचं. समस्याच. बर, माझ्या रोज ज्या ऐकण्या समस्या येतात ते सांगतात. त्या माणसाला 10,000 रुपये पगार आहे, खरंय, आणि त्याला वरची जागा द्यायची आहे. त्याचा पगार 15,000 रुपये आहे, पण इथलं घर सोडून जायला पाहिजे. तर ते काय म्हणाले, मला तुम्ही 12,000 द्या पण इथेच ठेवा. ते चालायचं नाही, मला ते काम घ्यायला पाहिजे जबाबदारीचं. ते मला असं म्हणाले, हा काय म्हणले व्यवहाराचा न्याय आहे. अहो मी नको म्हणतोय, तो काय ऐकत नाही. कशी समस्या आहे बघा. बरं का, चला आम्हाला कोण देतो 12,000 15,000 रुपये, पण समस्या म्हणजे मग तिकडे जायचं म्हणजे मग बायकोला नोकरी आहे स्टेट बँकेमध्ये, सोडून जायचं, घर करायचं. मग नाही तर ते अप डाऊन म्हणतात अलीकडे, ते करायचं. तर काय आहे तर म्हटलं ऐकण्यासारखं आहे. तर मी सहज काय म्हटलं, तुम्ही कशाला काळजी करता. समजा तुम्ही गेला नाही, ते 10,000 काढून घेत नाही, या जागेवर ठेवणारच तुम्हाला. म्हणजे मग पुढे मग तुम्ही जे काही करता का नाही. अहो कसलं जे पण कसलं काय म्हणाले सांगू कसं ते समस्या. काय समस्या, याला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असं म्हणतात. म्हणून कृष्णमूर्तींचं एक वाक्य मला फार आवडलं. ते श्रोत्यांना म्हणाले, हॅज लाईफ बिकम ए प्रॉब्लेम टू यू. खरंच माझी समस्या झाली आहे का. बरं का, किती तरा सांगू तुम्हाला. तुम्हाला म्हणलं की काहीतरी नेहमी रोज माझ्या ऐकण्यात येते. जीवन कसं आहे बघा. एक बाई आहे सचिवालयामध्ये नोकरीला, सुकन्या असावी बहुतेक. पण तिला चांगलं आहे, सगळं आहे, 21-20 वर्ष सर्विस झालेली आहे. नवरा 8-10 वर्ष गायब झाला. ती बहिण माझ्याकडे आली त्याकरता. तिला वाटतं मला ती व्हिजन आहे, दिव्य दृष्टी आहे की नवरा कुठे गायब आणि म्हणजे मला भविष्य कळत नाही. तो आहे ना म्हणाली अजून. बरं का, आता म्हणलं असं आणि नसला तर नाही, म्हणजे आहे ना. आहे म्हणलं तो सुखात आहे. पुढचा प्रश्न आहे त्याने दुसरं लग्न केलंय का. हे जीवन आहे बरं. मी माझे म्हणून सांगत नाही तुम्हाला. बरं का, मी काय म्हटलं, तुम्हाला 2 मुलं आहेत तिथे, त्यांनी लग्न केलं तर सुखात राहतंय ना, नाही ना का. असं कसं म्हणाली. लग्न केलं असले तरी तिला घेऊन जे म्हणे हे वागेन तिला माहिती नाही घरात डोकी फोड काय होईल ते. मला बघा पुन्हा ऐकण्यासारखं म्हणलं मग तुम्ही जेवढी व्यवस्थित करताना अहो कसलं जे पण कसलं काय सगळं भयान वाटतं म्हणा.
म्हणणारे काय लग्न काय केलं काय झालं म्हणजे सगळे असे. बरं का तुम्हाला मी काय सांगतोय, प्रत्येक माणसाला समस्या आहे, पण त्या समस्येवरती विचार करून जीवनाचा स्वभाव कळण्याची जी वृत्ती आहे ती नाही. पण समस्येवर विचार करू नको म्हटलं नाही चालत, विचार येतोच मनामध्ये. बर मग ते एका इंग्लिश तत्वज्ञानाने म्हटलेलं आहे, ब्रिटिश तत्वज्ञानाने, मॅन इज कंडेम्ड टू नो. माणसाला हा शाप आहे की तुला ज्ञान मिळवलंच पाहिजे. आणि दुसरा फ्रेंच तत्वज्ञ काय म्हणतो की माणसाला कृत्रिम बंधने इतकी आहेत समाजाची, आपल्या मनाची, व्यवहाराची, की ही इज कंडेम्ड टू बी फ्री. चैन पडत नाही स्वतंत्र झाल्याशिवाय. त्या सगळ्याचा हेतू काय, माणसाला जीवनाशिवाय विचार केल्याशिवाय भागतच नाही. आणि ते गीतेचा आरंभ आहे. आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे ते म्हातारे द्रोण आणि भीष्म, याचे आजोबा भीष्म श्रीकृष्णाचा खरोखर त्यांना मान होता समाजामध्ये, ज्ञानी पुरुष. पण द्रोणाचार्य म्हणजे याचे मास्तर, मास्तर म्हणजे अलीकडचे मास्तर नव्हे, खरा गुरु. त्यांनी म्हटलं ना ज्ञानेश्वर महाराजांनी, मी पार्थ द्रोणाचा केला, मला आळीचा आज आलाय प्रेस्टीज, मला काय भावाची योग्यता आहे, अतिरथी महारथी, याचं कारण द्रोण आहे. अरे त्यांनी म्हटलेलं आहे, इतका दैव आहे की बोलायची सोय नाही. तुम्हाला एक सांगून ठेवते, मी त्या धंद्यात नाही, अति विद्वान असावा आणि विद्यार्थ्याला मी कशी विद्या देवीची तळमळ असावी असा प्रोफेसर गुरु भेटणं दुर्मिळ गोष्ट. हो काय सांग, आणि दुर्मिळ असतं अशी माणसं प्रत्येक युगात असतातच. आणि मी असं ऐकतो की ऑक्सफर्ड, केम्ब्रिजला इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये काही युनिव्हर्सिटीमध्ये असे गुरु आहेत की मग तो हिंदू असो, इंडियन असो, किंवा काही असो, खरा विद्यार्थी आहे ना, विद्यार्थी तर तो त्याला आपल्या मुलासारखा वागवतो. अजून सरकार त्याला फारसं वर मिळणार नाही, कारण तो दुसऱ्या राष्ट्रातला बरोबर त्याला चाहता. असे एक द्रोणाचार्य. आणि तुम्ही खरं सांगा, तुमचे राजू आहेत, अतिशय प्रेम आहेत, चांगले आहेत, तुमच्यावरती प्रेम आहे, तुम्हाला शिकवलं आहे पुष्कळ, आणि तुम्हाला सांगितलं मार त्याच्या मुश्किल बाकी करून तुम्ही काय कराल? माराल तर खरं सांगा, नाही मार. तुम्ही कसं मारून म्हणाल तुम्ही? हे साधं व्यवहारामध्ये. बरं असं जर आहे तर मग अर्जुनाला हा प्रश्न आला, गैर होता का? कृष्णा तू कसं सांगतोस की ज्यांच्या पायावर पडावं जन्माला येऊ त्यांच्यावरती मी प्राणघातक बाण सोड काय म्हणतोस काय तू? हे नाही की किती बरोबर आहे त्याच म्हणणं. म्हणून सर्व युद्धाची तयारी होत असताना, युद्धाचा परिणाम काय होणार माहिती असताना जो उत्साह होता तो प्रत्यक्ष आल्यानंतर हजर. आणि जीवनाची हीच मजा आहे. मला उद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे बरं का, तर मग असं बोलावं तसं बोलावं येऊन काय ते माझ्याकडे काम असे ना, या विद्यार्थ्यांना शिकवायचं किंवा इंटरव्ह्यूला कसं बोलावं काय बोलावं मला कधी प्रसंगच नाही, पण सांगायचं पुस्तकातलं आपलं. त्यांनी असं बोललं तुम्ही तसं सांगा, असं करा तंक करा. एक मॅथ्यूज म्हणून इकॉनॉमिक्सला फर्स्ट क्लास आलेला BA ला मुलगा, तो बर्मा शेलमध्ये इंटरव्ह्यूला जात होता. मला सकाळी भेटला, म्हणाला तुम्ही सगळं सांगितलंय तर फर्स्ट क्लास म्हणून, पण म्हणलं मला घाबरायला होते. साधा इंटरव्ह्यूशनचा तर काय का लढाई वेगळी आहे, तरी पण मनुष्य घाबरतो ना. काय विचारली आधी त्याचा चेहरा पाहूनच समजायचो आणि काय होतं पण आठवला नाही का. आणि मग इंटरव्ह्यू काय असते बघा, इथे रणांगणावरती जीवन मरणाचा प्रश्न आल्यावर अर्जुनाचे हातपाय गळाले होते. काय त्याची बुद्धी पॅरलाइज झाली, त्याच्या शरीरावरती एवढा परिणाम झाला. गांडीव संसते हसतात, हातातून गळून पडलं धनुष्य, परिणय येते, अंगाची आग होऊ लागलेली आहे.
नच शकनोमी अवस्था तुम्हाला शक्ती राहिली भ्रमती वचने म्हणा. हे काय या युद्ध आहे काय हे? गीतेने काय सुंदर वर्णन आहे. आता काय 3-4,000 वर्षापूर्वी कुठे ते मानसशास्त्र अभ्यासाला गेले होते व्यास, पण माणसाच्या मनावरती काय परिणाम होतो ते पुन्हा आपण नाही का. अहो एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की मला मी आज द्यायला गेलो तर देताना हात कापायला लागला माझ्या. मग कशी समस्या आहे नाही का. माझ्या म्हणण्याचा हेतू काय तर समस्या झाली पाहिजे. समस्या म्हणजे काय? पावसाळ्याचे तत्वज्ञानाचे रबड आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला हे बरं का. थोडं वर्ग घेण्यासारखं होत आहे. समस्या म्हणजे त्याची जी उत्तर असतात, जी समस्या सोडवते ती 3-4 असतात. एकच नाही, त्याला पर्याय असतात, ऑल्टरनेटिव्ह असतात. आणि कोणता पर्याय मी स्वीकारावा हा निश्चय होत नाही. हेही करावंसं वाटतं, तेही करावंसं वाटतं, तेही. समजा एक 3-4 मुलं पण त्यांनी एका मुलीला पसंत करा, मग हा बळ आहे का तो बळ आहे, मग ते प्लस पॉईंट मायनस पॉईंट तुमच्या आमच्याकडे प्लस नाही मायनस नाही. आई बाप ठेवून ते पुढील समोर अनुभव करतात. मला झालं जन्म आणि त्यांचे संसार ऑन घेऊन सुखाचे व्हायचे. कारण दोघांना माहिती त्याच्यात नाही आता एकमेकाशिवाय. बरे का सांगण्याचा हेतू काय ते पर्याय सोडणं फार कठीण झालं. म्हणून अर्जुनाने पर्याय दिला बघा. त्या काळच्या समाज रचनेप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हा ज्याने ही रचली ना समाज रचना अतिशय विद्वान वैश्य असला पाहिजे. काय सांगावं तो ज्ञानीच असला पाहिजे. त्याने बघा समाजातला जो अत्यंत बुद्धिमान वर्ग होता त्याला भिकारी केला. ब्राह्मणाने पैशाला शिवायचं नाही, भिक्षा मागून राहायचं. त्याला भिक्षाला लावायला लागली. म्हणजे स्पर्धेचं मूळ चुकून टाकले की बघा तुम्ही नाही का. म्हणजे जी काही स्पर्धा कॉम्पिटिशन आहे सध्याच्या जगामध्ये ते आहे. बरं तुम्हा आम्हाला जरा युरोपियन आपलं अमेरिकन ते येत आहेत आणि घेत आहे, गोड वाटतंय, खूप पगार वाटताय. पण असं आहे तिथे म्हणतात कारण आपल्याला लोक भेटतात की तुमचं काम जरा ढिलं झालं की तुम्हाला न विचारताना महिन्याचा पगार दे हातात सांगतात जा तुम्ही. शाश्वतीच नाही. आणि तुमच्या आमच्यामध्ये असं आहे बेवकूफ आहे, आपलं काम करीत नाही, राहू दे 10 वर्षाच्या आणखी जाऊ दे करीत पेन्शन खातो आपला तो. सगळ्यांना माहिती असतं हा लगेच नाला आहे काही काम करीत नाही, चालून जाते. ते राहायला नाही मिळत आता. मग समाजाला धारणा, समाजाला रक्षण करणारे कोणी पाहिजेत ना ते क्षत्रिय. त्यांचं काम ते आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की कितीही जरी तुम्ही शूर असला तरी खरं मोठेपण आहे ते ब्राह्मणाला. ब्राह्मण म्हणजे जात नव्हे, जो असा ज्ञानोपासक आहे, ज्ञानाकरता जो भिकारी राहिलेला आहे त्याला. आणि परंपरा अशी विचित्र आहे बघा माहितीये ना. अजून आता पुढे काय सांगता येत नाही. इंग्लंडमध्ये राणीला किंवा राजाला जो राज्याभिषेक करायचा तो सेंट पॉलचा जो डीन असतो भटजी तो करतो. किंवा तो त्यांना अत्यंत मान देतो. राजा त्यांना उठून उभा राहतो तो आल्यावर. याचं उत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याकडे असं वर्णन आहे योगवासिष्ठातच की विश्वामित्र हे क्षत्रिय होते. ह्या गोष्टी म्हणून सांगतोय आम्ही. म्हणजे मी ते खरं खोटं असं रचनेचं समाज रचनेची गमत म्हणून सांगतो. हे माझ्या म्हणजे विद्यार्थ्यांना स्व सांगितलं की ऐकून ठेवा. हे विश्वामित्र क्षत्रिय ब्राह्मण झाले. आणि हेच जातीसंस्थेचं किंवा वर्णसंस्थेचं महत्व हे आहे. कोणत्याही वर्णातल्या कोणत्या वर्णात जात असतात. शूद्र असेल तर तो वैश्य किंवा ब्राह्मण होऊ शकेल, ब्राह्मण असेल तर तो क्षत्रिय होऊ शकेल. पेशव्याने नाही का अहो परिपंचातील सोळा नेसून ती चोळा घातला की नाही चुडीदार गेले की नाही पाठपत्र राहायला हे ब्राह्मण ना तेव्हा ते होऊ शकतं.
म्हणजे हे क्षत्रिय असून ते ब्राह्मण झाले. म्हणजे ती तपश्चर्या सुरू झालं त्यांचं. हा क्षत्रिय मनुष्य लढणारा आणि त्यांना ते राक्षस त्रास देऊ लागले. आता ते काय होतं कोणाच ठेव, राक्षस कोण आणि काय त्रास देते. हा क्षत्रिय मनुष्य लढणारा मूळचा शस्त्र हातात घेतलं नाही. रामाकडे आले, दशरथाकडे, आणि बघा दशरथाकडे आल्यावर देवीवर आव्हान लंबोटी लावलेला भटजिया त्यांनी निरोप पाठवला दुसऱ्या बरोबर की मी आलोय म्हणून सांग. आणि तो राजा दशरथ चालत चाला पुढे या महाराज म्हणाला. म्हणजे ब्राह्मणाला ज्ञानी म्हणून, ज्ञानाची उपासना करणारा म्हणून सर्वोच्च मान आहे क्षत्रियापेक्षा. वैश्य कसं आहे, समाजाची धारणा करतो. मग ते किमती खाली वर करा. तुला माहितीये ना तेलाचा भाव किती वाढलाय तो आता, नाही का. आता आपल्या लोकांना गुजराती तेल फार लागतं. आता विसरून जा तेल बिल सगळं आता काय मला समज हे त्यांच्या हातामध्ये. आणि शेवटचं जे आहे ते शरीर कष्ट करणारी काही माणसं पाहिजेतच समाजात. महाराजांचं उत्तर फार अप्रतिम आहे. काय सांगू तुम्हाला, भिजन जरा म्हणतात. काळ असा आलाय ना शूद्र काम करीत नाहीत. मोलकरीन तुमची साधी उद्या मला येणार नाही, उद्या गणपती आहे 3 दिवस मी येणार नाही, गौरी गणपती. बरोबर ते मला कल्पना नसते बरं का. आम्हाला एक गटारी अमावस्या म्हणून करते असते, मला माहिती नव्हतं. बाई आली नाही, आज का बाई आली नाही, कशी येणार म्हणजे आज गटारी अमावस्या म्हणजे खूप पिऊन आडवं पडायचं घरामध्ये बरं का. पण तुमच्या घरी कुणी आजारी असो काही असो ओरडा तुम्ही असते. मग महाराज काय म्हणाले, आता प्रत्येक वर्णाचा मनुष्य आपलं काम करीत नाही ना, तर मग प्रत्येक माणसाने 4ही वर्णाची कामं आपापल्या परीने आपणच केली पाहिजे. ब्राह्मणासारखी विद्येची उपासना, क्षत्रियासारखं वाटतं तर मिलिटरीसारखं लढायला जा, पैसा मिळवला पाहिजे आणि सगळी कामं स्वतः करायला पाहिजे. करतोच की आपण आता काय करतो न करू, नाही हे किती छान आहे. तक्रारीला जागाच नाही मग, नाही का. आणि त्यात सध्याच्या विज्ञान युगामध्ये इतक्या सुधारणा आहे, अजून त्यांची सुधारणा झाली नाही का. म्हणजे भांडी घासण्याचं